पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा अविनाश नक्की उद्या सकाळी डॉक्टरांना घेऊन येईल ना? पण यश येईल की नाही उद्या सकाळी? आज तसं तो काही बोलला नाही, पण उलट त्याच्या नजरेतून अविश्वासच दिसत होता। पण तो आलाच पाहिजे, नाही तो आलाच पाहिजे, काही झालं तरी तो आलाच पाहिजे। यश, बरं झालं तू आलास। चल आपण आज जाऊन बोलू। नाही नको, इकडेच ठीक आहे। बोल, काय बोलायचं? मला तुला हेच सांगायचं होतं की अविनाश सगळं खोटं बोलतोय, म्हणजे तो सगळी नाटकं करतोय, ते खरं नाहीये। त्याचा आजार खोटा आहे। कशावरून? तो नाटकं करतोय, त्याच्या वागण्या बोलण्यावरनं कळतं। माझ्या परीला नाव देऊ नकोस प्लीज। तुझा आहे ना हट्टीपणा नडलाय तुला। हट्टीपणा नाहीये, मी तयार झाले असते, पण काय? पण उद्या तूही नसणार, तेव्हा आमचं काय होईल? मी नसणार? मी का नसणार? तुझ्या त्या कॅन्सरने तुला गिळलं तर पुन्हा कसं जगायचं आम्ही? माझी पुन्हा हाल, परीची पुन्हा वडवण। हे बघ, त्या कॅन्सरची काळजी करू नकोस, तू जवळजवळ मेलाय। मेलाय म्हणजे मी आता त्यातून बरा होणार आहे। औषधांचा गुण येतोय, त्यामुळे 100% बरा होणार आहे। पण तू तर म्हणत होतास, डॉक्टर म्हणाले होते याला इलाज नाहीये, तुझा कॅन्सर पसरलाय। आला आटोक्यात, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं। तो डॉक्टरांना घेऊन येणार आहे, पण मला खात्री आहे त्याचा आजार खोटा आहे यश। आणि त्याचा आजार खरा असेल तर? ते शक्य नाहीये यश। मला माहिती आहे त्याच्या आजारपणाची लक्षणं ना सोयीनुसार येत जात असतात। मी तुला सांगते की ते जे काही आहे ना ते सगळं यश मला भास होतोय का अविनाश आजार पण खरं असेल तर? त्याला खरंच कॅन्सर असेल तर? नाही, हे शक्य नाही। मला माझ्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे स्वतःला प्रूव्ह करायला, आणि माझ्याकडून काही चूक झाली तर नाही। मला अविनाशचं सत्य यश समोर आणायचंच आहे। नेहा जी सांगत होती ते खरं असेल का? प्लीज प्लीज ऐक ना, नको करूस ना हे। का फसवते आहेस यशला? आपल्याला काही कमी आहे का? तुला कशाला हवा आहे सगळ्यावर मालकी हक्क? शट अप, ओके? अगं तुम्हाला ना असं अपमान सहन करत भिका मागत जगायला आवडत असेल, मला आवडत नाही आणि चालणारही नाही। मला माझ्या हक्काचा पैसा हवाय, आणि तो मी मिळवणारच, बाय हुक और बाय क्रुक। अगं ऐक, यश, काय रे? कसला विचार करतोयस एवढा? काय नाही, जरा कामाबद्दल। हो, आय नो, कामाचा लोड तर आहेच तुला, पण इतरही अनेक टेन्शन्स आहेत, हो ना? मी तुझी आई नसले ना तरी आईसारखीच आहे, त्यामुळे तुझ्या मनात काय चाललंय मला बरोबर कळतंय। आता तू कामाबद्दल नाही, नेहाबद्दल विचार करतोयस, एम आय राईट? यश, काय एवढा विचार करतोयस तू? का त्रास करून घेतोय स्वतःला? जे झालं ते झालं, विसरून जाता, ओके? जस्ट मूव्ह ऑन। इतकं सोपं आहे का ते? नाही रे, ते कधीच सोपं नसतं। त्रास होतो आपल्याला, चिडचिड होते आपली, पण
पण ह्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्यालाच प्रयत्न करायला हवेत ना. मी खरंच सांगते, मला तुझी अवस्था बघवत नाहीये रे. आणि आज मी खूप खूप चुकीची रिॲक्ट झाले, खूप बोलले तुला, पण आय एम सॉरी फॉर दॅट. पण मला तुझा हा त्रास बघवत नाहीये रे. तुला बघितलं असं ना की माझाही जीव तुटतो. आणि नेहाच्या बाबतीत म्हणशील ना तर मला. काकू, काही काम होतं का? हो अरे, ते ना सत्यजितने एक मोठं डील क्रॅक केलंय. प्रोजेक्ट खरंच खूप चांगलं आहे. तर आहे ना त्यांना वेअर हाऊससाठी एक मोठी जागा लागणार आहे. सो त्यासाठी आपली एक जागा ट्रान्सफर करायची. ऍक्च्युली ह्यांना ना तुझ्याशी बोलायला संकोच वाटत होता, पण मी म्हटलं की तुम्ही घाबरू नका, मी बोलते यशशी, तो मला नाही म्हणणार नाही. आणि कसं आहे ना यश, पप्पानी नेहाकडे सगळे राईट्स दिलेत. सो आता ती घरात नाहीये तर घरातलं पान हलत नाहीये. त्यामुळे ह्यासाठी ना तुझी सही लागेल. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. बघितलं किती पटकन अभिनंदन केलं तुमचं. इथे जर नेहा असती ना तर मग सही का हवी आहे, जमीन कुठे आहे, वेअर हाऊस साठी किती मोठी जागा लागणार आहे, असे एक नाही 100 प्रश्न विचारले असते. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागली असती आपल्याला. पण ए यश, तुला नेहासारखे काही प्रश्न विचारायचे असतील तर तू विचारा या ना. हा, अहो आणि तुम्हाला माहितीये का, आज नेहा ना ऑफिसमध्ये आली होती. म्हणजे तिला तिथे बघून मला आश्चर्यच वाटलं. म्हणजे काय काम आहे ना आता तिचं. आणि तिला एवढं कळत नाहीये का की तिला बघितल्यानंतर यशला किती त्रास होतो. का आली ती. आता झालं ना, सगळं संपलं ना. आता केली ना बाबा तू तुझी मनमानी, मग कशाला यायला पाहिजे. अरे आता तरी माझ्या पोराला जरा शांतपणे जगू दे ना. वाह, पेपर्स न वाचता सही करतोय हा. हेच तर हवं होतं मला. म्हणूनच सध्या नेहाचा विषय काढला मी. वाव, काम झालं. यश, अरे पण तू एकदा तरी वाचायचंस ना. इट्स ओके काकू, तेवढा विश्वास आहे माझा. पण यश, किमान एकदा तरी. अहो अहो, एकदा काय दोनदा काय, काय चाललंय तुमचं. जरा बघा त्याच्याकडे, किती दमलाय तो. हा, शांत राहा. यश, यू जस्ट टेक रेस्ट ना. ओके. हो. आणि हे बघ, उगाच विचार करत राहू नकोस. विचार करून करून मनस्तापाशिवाय काहीही हातात उरणार नाहीये तुझ्या. टेक केअर. ओके. अँड थँक्स फॉर दिस. चला चला. काका, काय म्हणा. काकू घरी आहेत का? हा, ती आंघोळीला गेले. काय काम होतं का? परी घरी झोपली आहे आणि आज अविनाश येणार आहे. सो
त्याच्यासमोर परी घरी नको. अगं तो नीच माणूस काय येतोय तुझ्या घरी आणि तू तरी त्याला काय येऊ देतेस? काका काही गोष्टी आहे ज्या क्लिअर करायच्या आहेत. हे बघ, तू आता एकटीच घरात आहेस आणि ती परी इवलीशी आहे आणि तो माणूस येतो ना, जो काही तमाशे करतो ते सगळ्यांना त्रास आहे आणि तुला आणि विशेषतः परीला. त्याला सरळ सांगून टाक ना माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून, आणि बाहेर भेटायला बोलाल ना तरी सुद्धा नाही म्हणूनच सांग. मुळात मला कळतच नाही त्याच्याशी संबंध ठेवायचेच कशाला आता. मला पटतंय काका, पण तो माणूस खोटारडा हे यशला पटायला हवं. त्याची बाजू खोटी आहे हे सिद्ध केल्याशिवाय माझी बाजू खरी आहे हे यशला पटणार नाही. म्हणून तू त्याला बोलवलेस घरी? काका यशही घरी येणार आहे. आज नेमका यश समोर अविनाश कसा आहे ते उघड करायचं. आता तू ठरवलंच आहेस तर ठीक आहे, पण तू जरा सांभाळून ग. हो काका, मी परीला तुमच्याकडे झोपवते. घरात जे काही होईल ते तिच्या समोर नको. अगं हो, तिला कधी आणखी काही प्रश्नच नाही, पण तू जरा जपून राहा. पाया पडते. अगं ऐक, मी सांगेन तोवर परीला बाहेर पडू देऊ नका. चला, यशने आज वेळेत नेहाकडे पोचायला हवं. समीर गुड मॉर्निंग. अरे यशला पाहिलंस का कुठे? यशला मी पाहिलं नाही, मी त्याच्या रूम मध्येच चाललोय त्याला भेटायला. अरे तो रूम मध्ये नाहीये, पहाटे कुठेतरी निघून गेलाय. बरं कोणाला सांगितलं पण नाहीये कुठे जातोय. मी त्याचा फोन ट्राय करतो तो फोन पण लागत नाहीये, म्हणून तुला भेटायला येत होतो. समीर, तुला माहिती आहे का? नाही, मला नाही माहिती. रूम मध्ये पण नाही. मागच्या वेळेस सारखा गायब नको व्हायला. काय करतो हा? नेहाकडे गेला असेल का? नेहाकडेच गेला असेल. मी नेहाला फोन करतो. हॅलो समीर. हाय नेहा. यश येतो ना वेळेवर? म्हणजे यश नेहाकडे गेला नाहीये? हॅलो समीर. बोल ना नेहा, बोल ना. यश येतोय ना वेळेवर? अगं नेहा, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. यश परत गायब झालाय. गायब झालाय म्हणजे? म्हणजे त्याच्या खोलीत नाहीये, घरात कुणाला माहिती नाही तो कुठे गेलाय, कुणाला न सांगता गेलाय, आणि मोबाईलही लागत नाहीये. बरं पहाटेच गेलाय म्हणे. काही काय परत? पण गेलाय कुठे? मला काहीच माहित नाही. मी तर आत्ता येतोय. पण मग हे बघ समीर, मला नाही माहिती. मे बी ऑफिस मध्ये असेल, एकदा चेक कर ना. नाहीतर गाडी स्वतः ड्राईव्ह करत असेल म्हणून फोन उचलत नसेल. हे बघ समीर, आज कसं करून यशनी यायला हवं. आज अविनाश त्या डॉक्टरांना घेऊन येणार आहे. हो 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 हो, मी बघतो. मला बघायलाच पाहिजे. हा, मी कळवतो तुला. बाय. काय झालं? तिला काय माहिती? तो नेहाकडे नाही काका, मला निघायला पाहिजे. मी बघतो. समीर ऐक ना. समीर, परत काहीतरी घोळ झालेला दिसतोय. यश लवकर सापडायला हवा, नाहीतर होत्याचं नव्हतं होईल. आजोबा, आजोबा. किती दम लागलाय तुला? जरा श्वास घे. ऐका ना, आपल्याला आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे. अरे कुठे? अहो नेहाकडे, तिचं म्हणणं ऐकून घ्यायला. नेहाकडे? हो. का? तिचं आणि माझं नातं संपलंय. तिचं माझा काहीही संबंध राहिला नाही. असं म्हणू नका आजोबा, प्लीज. हो, ही वेळ हट्टीपणा करण्याची नाहीये. विश्वासघात करताना त्यांनी वेळ पाळली होती का? माझ्या हट्टीपणाविषयी बोलतोयस? कसं समजवू मी तुम्हाला आता? आजोबा, खूप गोष्टी घडल्या आहेत ज्यातल्या अर्ध्या अधिक गोष्टी आपल्याला माहितीच नाहीयेत, आणि त्या आपल्याला कळाव्या. आपल्याला तिचं म्हणणं कळावं, तिला ते सांगता यावं म्हणून धडपडतीये ती, प्रयत्न करतीये. तुम्हाला माहितीये, काल नेहा ऑफिसला सुद्धा येऊन गेली. हो, ऑफिसला आली होती ती. ऑफिसला आली आणि तिचं कोणी ऐकून नाही घेतलं. अगं नेहा, तू कधी आलीस? आणि तू इथे बाहेर का बसलीयस? यशकडे जरा काम होतं म्हणून आले. अगं मग केबिन मध्ये बसायचं ना आत. तो बिझी आहे ना. म्हणजे तोवर तू इथेच बसून राहणार आहेस? काही नाही, तू चल माझ्या बरोबर.
नाही नको शेफाली, पण नेहा नेमकं काय काम होतं यशकडे? जरा बोलायचं होतं. परीविषयी बोलायचं नाही यशशी? अविनाशनी परीची कस्टडी मागितली. हे पेपर्स. कसा विश्वास ठेव तुझ्यावर नेहा? आणि अविनाशला परीची कस्टडी मिळेलच कशी? त्याला कॅन्सर आहे. सो इथं हे पेपर्स खोटे आहेत किंवा अविनाशचा कॅन्सर. यश, हे पेपर्स खोटे नाही. एकदा चेक कर आणि खरं काय ते मी शोधेन. पण प्लीज एकदा शेवटचं साडीत येशील सकाळी 9 वाजता. माझ्यावर जर मनापासून प्रेम केलं असशील ना तर एकदा येशील. यशचं काय म्हणणं यावर? म्हणणं असायला तो समोर असायला तरी हवा ना. सकाळपासून आज परत गायब झालाय तो. कुठे गेलाय कुणाला माहिती नाही, काही पत्ता नाही, मोबाईल फोन लागत नाही. मग आता काय करणार आपण? तो जर तिच्या समोर नसेल तर त्याच्या वतीने तिची बाजू ऐकून घेणार कोणीतरी हवं ना. तिच्यासाठी एक शेवटचा चान्स आहे हा. बहिणीची वकिली करतोयस? नाही वाजोबा, मी माझ्या मित्राच्या संसारासाठी धडपडतोय. कारण मला वाटतं हे सगळं सुरळीत व्हावं म्हणून. त्याच्या मनातली नेहा आणि आत्ताची नेहा याच्यामध्ये धडपडतोय, तो तरफडतोय, त्यालाही त्रास होतो या गोष्टीचा. म्हणून मी म्हणतोय की नेहासाठी हा शेवटचा चान्स आहे. आपण ऐकून घेतलं पाहिजे म्हणणं. हे बघा, मी काय म्हणतो माहितीये का, तिचं म्हणणं आपण एकदा ऐकून घ्या. तुम्ही स्वतः ऐकून घ्या आणि ते ऐकल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं ना ती चूक आहे, तुम्ही हवा तो निर्णय घ्या. यश काही तुमचा निर्णय डावलणार नाहीये. कारण कितीही काही झालं तरी तो तुमच्या शब्दाबाहेर नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एकदा प्लीज तिचं म्हणणं ऐकून घ्या. मला माहितीये तुमच्या मनात तिच्याविषयी आता खूप राग आहे. मी कितीही काही बोललो तरी तो राग जाणार नाहीये मला माहितीये. पण विश्वास ठेवा, आता मी इथे तुमच्या सुनेसाठी किंवा यशच्या बायकोसाठी, माझ्या बहिणीसाठी किंवा शेफालीच्या मैत्रिणीसाठी नाही आलोय. मी इथे फक्त एका आईसाठी आलोय. कारण तिला शेवटचा चान्स न देऊन आपण जर तिचं म्हणणं ऐकून नाही घेतलं ना आजोबा, तर शक्यता आहे की एक आई आपल्या मुलीला मुकेल आणि या सगळ्याला जबाबदार आपण असू. म्हणून म्हणतोय तिचं म्हणणं एकदा ऐकून घ्या प्लीज. शेवटी तुम्ही घरातले मोठे आहात. तुम्ही यायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. अरे समीर,